उजळिता उजळे दीपकाची वाती, उजळिता उजळे दीपकाची वाती, स्वयंभूत्या ज्योती हिऱ्या अंगी, एकी मिळविले धन, एकाशी जतन दैवयोगे परिमळे केले चंदनाचे चिन्ह, निवड येते भिन्न गाढवतो, एकी महाकष्टे मिळविले धन, एकाशी जतन दैवयोगे. तुका म्हणे जया अंगी नाम ठसा, तुका म्हणे जया अंगी नाम ठसा, तो तरे सहसा वंद्य होय, एकी महाकष्टे मिळविले धन, एकाशी जतन दैवयोगे. देवादिदेवा जगत्रय जीवा, देवादिदेवा जगत्रय देवा, देवादिदेवा जगत्रय जीवा, देवादिदेवा जगत्रय देवा. बरे केशवा विनंती माझी, बरे केशवा विनंती माझी, बरे केशवा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही करा, ऐसे देई प्रेम काही करा. देवादिदेवा जगत्रय जीवा, पर्येसी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. जय जय आचार्या समस्त सर्वर्या, प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. ओम नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाचे मस्तक माझे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक माझे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. मस्तक माझे पायावरी, यावर करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या. प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा, हरिवेटी उजळता उजळे दीपकाची वाती, स्वयंभूत्या ज्योती हिऱ्या अंगी, एकी महाकष्टे मिळविले धन, एकाशी जतन दैवयोगे. ते देवसिद्ध परिगीत पवित्र गाथा. ये साधवा समुद्रशो भगवत प्रपन्न अशा जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून नामसाधन करणारे नामधारक आणि इतर साधना करणारे यांची तुलना करून सहजासहजी वंद्य होणाऱ्यांचा उल्लेख या अभंगाच्या माध्यमातून करतात. उजळता उजळे दीपकाची वाती. महाराज म्हणतात की दिवा असतो, दीपक असतो, कापसाच्या किंवा तेलाच्या गुणधर्मामुळे त्याला काजळी निर्माण होते आणि मग तो मंदावतो आणि त्याच्याकरता त्याची काजळी काढावी लागते, त्याला उजळावं लागतं. त्याच्याकरता खडीसाखरीसारखा पदार्थ त्याला लावायला लागतो. पण हिऱ्याच्या बाबतीमध्ये तसं नाही. अर्थात हा हिरा या काळातला नसून महाराजांच्या काळातला किंवा पारमार्थिक हिरा आहे. कारण आता उपलब्ध असलेला कोणताही हिरा हा स्वयंभू ज्योतीचा आपल्याला प्राप्त होत नाही. तो परप्रकाशमान आहे. पण कदाचित महाराजांच्या वेळी असणारे हिरे किंबहुना सत्य त्रेता कृतयुगामध्ये मिळणारे हिरे हे स्वयंभूत्या ज्योती, त्यांच्याकडं स्वयंभू ज्योती असते, त्यांच्याकरता उजळावं लागत नाही. काजळीचा प्रश्न येत नाही, वातीचा प्रश्न येत नाही. एकी महाकष्टे मिळविले धन,
धन मिळवण्याकरता एखाद्यानं कष्ट आणि अतिकष्ट महान कष्ट केले, महाकष्ट केले आणि त्यानं धन मिळवले. म्हणजे धन मिळवण्याकरता भाग्याचे आणि भडसे वैद्यबाबा सांगायचे, उद्यमाचे आणि मिसे. भाग्य आणि उद्यम या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या म्हणजे महाकष्ट तयार झाली की धन प्राप्त होतं. पण एखाद्याच्या ठिकाणी महाकष्ट करावे लागतात, त्याला धनाची प्राप्ती होते. आणि एखाद्याला एकाशी जतन दैवयोगे, एखाद्याला दैवानं वारसा हक्कानं किंवा अनायासानं धन प्राप्त होतं. म्हणजे त्याला कष्ट करावे लागत नाहीत. या पहिल्या 2 कडव्यांच्या मध्ये महाराजांनी साधनाच्या कष्टाकरता त्याचे असणारे कष्ट आणि साधन करत असताना त्याला कोणती काळजी घ्यावी लागते, मग तो दिवा कसा प्रकाशमान होतो. आणि जो नामधारक आहे हा स्वयंभू हिऱ्यासारखा आहे, तो प्रकाशवान आहे. एखाद्याला अनायासानं जसं धन मिळतं तसं एखादा नामधारक अनायास असतो, त्याला अनायासानं नाम मिळतं, ते धन त्याच्या ठिकाणी प्राप्त होतं. 3ऱ्या चरणामध्ये नाम आणि नामी असणाऱ्याचा अभेद जो आहे तो महाराजांनी प्रतिपादन करत असताना परिमळे केले चंदनाचे चिन्ह. परिमळ म्हणजे सुवास, पण हा सुवास जगताला कळावा म्हणून अनेक सुगंधी वनस्पती पदार्थापैकी चंदन हे एक परिमळानं केलेलं चिन्ह आहे. जसं नामधारक, या नामधारकाचं महात्म्य कळावं म्हणून ज्ञानेश्वर भगवान विष्णू परिमळे केले चंदनाचे चिन्ह. म्हणून देव आणि भक्त, नाम घेणारा नामधारक आणि नामी असणारा भगवान परमात्मा याच्यामध्ये अभिन्नत्व आहे. आणि हे अभिन्नत्व न मानता निवडे तो भिन्न, यांच्यामध्ये फरक करणारा, भिन्नता बघणारा, वेगळेपण पाहणारा, त्याला महाराज गाढव असं म्हणतात. तुका म्हणे जया अंगी नाम ठसा, म्हणजे नामधारक असणं, नाममुद्रा प्राप्त होणं, नामठसा प्राप्त होणं. असा नामठसा ज्याच्या ठिकाणी, नाममुद्रा ज्याच्या ठिकाणी प्राप्त आहे तो सहजासहजी तरलेलाच आहे. त्याला मोक्षाची चिंता नाही, वैकुंठ मिळवण्याची त्याला चिंता नाही, कारण तो हिऱ्याच्या ज्योतीप्रमाणे स्वयंभू आहे. किंबहुना एकाशी जतन दैवयोगे असा तो आहे. तर तो सहसा, तो तरी सहसा. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगताकरता काय, पण जगतपालक असणाऱ्या भगवान परमात्म्याकरता सुद्धा वंद्य होय, तो त्याला पूजनीय होतो. एकी महाकष्टे मिळविले धन, एकाशी जतन दैवयोगे. अभंगाचा भावार्थ थोडक्यात तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. इथून पुढची सेवा माझे सर्व जसे करून घेतील तशी तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा कुंडली कवरवा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. उजळता उजळे दीपकाची वाती, स्वयंभूत्या ज्योती हिऱ्या अंगी. एकी महाकष्टे मिळविले धन, एकाशी जतन दैवयोगे. या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण 16
अखंड हरिनाम सप्ताह, त्याच्यामध्ये माझी 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. अभंग कोणता घ्यायचा असा विचार सकाळी करत होतो फोन आल्यानंतर. हल्ली मी फोन आल्याशिवाय अभंग बघत नाही. मग सकाळी तुमची आज सेवा आहे म्हटल्यानंतर मग बघितलं आणि थोडासा चिंतनीय वाटला. हे चिंतन तुमच्यापुढं मांडण्यासारखं नाही, हे माझं बी चिंतन करण्याकरता आहे. सेवितो हा रस वाटितो अनेका, 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 नारे होऊ नका रान भरे नाही होऊन नका. सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका, नका होऊ नका रान भरे नाही होऊ नका रान भरे. सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्यारे होऊ नका रान भरे, घ्यारे होऊ नका रान भरे. सेवितो हा रस वाटितो अनेका या न्यायानं आपल्याला या अभंगावरचं चिंतन करायचं आहे. इतर जी सगळी साधनं परमार्थ क्षेत्रामध्ये आहेत, या साधनापेक्षा अनायासानं साधन असलेलं ते नामसाधन आहे. परंतु नामसाधनाची फलश्रुती ही नाममुद्रा किंवा नाम ठसा प्राप्त झाल्याशिवाय येत नाही. म्हणजे कीटकभृंगी न्याय जर आपण बघितला तर या न्यायानुसार जो नामधारक आहे तोच पुढं सिद्ध होतो, तोच नाममुद्रा धारण करणारा तोच वंद्य होतो. आणि हा विषय मांडत असताना महाराजांनी रूपकात्मक वर्णन या ठिकाणी मांडलेलं आहे. महाराज पहिला दृष्टांत देत आहेत तो दीपकाचा देत आहेत. आपल्या सर्वांच्या घरामध्ये आता वीज आलेली आहे. देवापुढे हल्ली विजेचा बल्ब असतो. मग कोणी वास्तुशास्त्रज्ञानं काही लाल सांगितला, पिवळा सांगितला, हिरवा सांगितला, काय असं पण आहे त्यामध्ये म्हणे मला माहिती नाही. माझा काही त्या क्षेत्रातला अभ्यास नाही आणि माझी करण्याची इच्छा नाही. पण अजूनही सर्वांना आपल्याला तेलाचा दिवा माहिती आहे. अजूनही आपल्या संध्याकाळच्या प्रार्थनामध्ये तिळाचं तेल, कापसाची वात, दिवा जळू मध्यान्हरात असं म्हणण्याची संध्याकाळी प्रार्थनेमध्ये आहे आपल्याकडे. महाराजांनी ज्या दीपकाचं वर्णन केलेलं आहे तो दीपक म्हणजे असा तेलाचा दिवा आहे. त्याच्याकरता पात्र म्हणजे भांडं लागतं. ते विशेष आकाराचं आहे. त्याच्याकरता कापसाची वात असावी लागते आणि कोणतं तरी एक स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल असावं लागतं. आता आपल्याला तिकडे भूगोलाच्या तुंड्रा प्रदेशामध्ये, सेबेरियन प्रदेशामध्ये तिकडे आपल्याला जायची आवश्यकता नाही. आपण सध्या भारतामध्ये आहोत, त्यामुळे आपण
दिवा लावण्याकरता कोणत्या तरी तेलाचा वापर करतो. तिळाचं तेल असेल, शेंगदाण्याचं असेल, काही असेल, सोयाबीनचं असेल, आणखीन काय असेल, पण तेल वापरतो. मी जो दृष्टांत सांगतोय हा ज्यांच्या घरामध्ये नवरात्र आहे, म्हणजे 9 दिवस दिवा आणि माळ हे ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांच्याकरता हा अनुभव आहे. इतरांच्या करता हा अनुभव थोडासा कमी आहे. कारण 9 दिवस तो दिवा तसाच तेवत ठेवायचा असतो. आणि मग एखादा दिवस 2 दिवस झाल्यानंतर आपण जे घातलेलं तेल आहे त्या तेलाचा आणि कापसाचा पहिल्यांदा संबंध येतो. आणि कापूस कमी पण तेल जास्त जळतं. कापूस कमी जळतं. कापूस जर जास्त जळला असता तर नवरात्रात कोणीही 9 दिवस दिवा लावला नसता. पण आपले जीवन असंच आहे की आपल्या संगतीमध्ये काही गोष्टी अशा येतात की आपण जळतो पण ते तसेच असतात. आपला नाश होतो पण ते तसेच असतात. म्हणजे कापूस कमी जळतो पण तेल, कारण त्या तेलानं संगत केलेली आहे ती पेटत्या कापसाची केलेली आहे. आणि मग पहिल्यांदा कदाचित तेलाला असं वाटतं की याला सहकार्य करावं, याला सहाय्य करावं, हा जगाला प्रकाश देतोय असं तेलाला पहिल्यांदा वाटतं. आणि मग हळूहळू त्याच्या असं लक्षात येतं की अरे बाबा हा संपतच नाही आहे, संपतोय तो मी संपतोय. पण काही पर्याय असत नाही. मग कापसाच्या असणाऱ्या अंगीभूत असणाऱ्या दोषामुळं म्हणा किंवा तेलामध्ये असणाऱ्या दोषामुळं म्हणा पण काजळी तयार होते. आणि अशी काजळी त्या दिव्याला आली, त्या वातीमध्ये ती काजळी आपल्याला दिसायला लागते. आणि मग आपोआपच दिव्याचा प्रकाश हा मंद व्हायला सुरुवात होतो. कारण तेल जरी उदार असलं तरी सुद्धा ते पक्का आहे. त्याला माहिती आहे कर्ज कुठपर्यंत द्यायचं. हप्ते 2 महिने चालत नाही, 3 महिने चालत नाही तोपर्यंत ठीक आहे बाबा. 6-6 महिने हप्ता येत नाही म्हटल्यानंतर घरावरती जप्ती. म्हणजे ते स्वपक्का बोल ना का तिकडे. आणि त्यामुळं म्हणजे मला पण म्हणताय काय मग त्याला जी काजळी येते ती काजळी काही जण काडीनं काढतात. आमच्यात असं शास्त्र आहे की खडी साखरेनं काढायची पद्धत आहे. काही जण ती कापूस कात्रीनं कापतात तेवढा काजळी आलेला. आणि एकदा ती काजळी तिथून निघाली की मग पुन्हा तो दिवा त्या ठिकाणी प्रकाशमान होतो. तो काही कालावधी पुरता. पुन्हा एखादा दिवस गेला की परत त्याला काजळी येते. आणि असा 9 दिवसामध्ये किमान 9-10 वेळा त्याला उजळावं लागतं. म्हणजे दिव्याला जर उजळता आलं नाही आपल्याला तर पुढच्या तासाभरामध्ये घटकाभरामध्ये तो दिवा जाण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजे जे आपण साधन करत आहोत हे साधन करत असताना जर आपल्या साधनाचं सिंहावलोकन करता आलं नाही आपल्याला तर साधनाबरोबर आपण संपतो. सिंहावलोकन याचा अर्थ असा की सिंह जंगलामध्ये फिरत असताना काही अंतर चालून गेला की तो पाठीमागं वळून पाहतो.
मग सिंहानं पाठीमागं वळून बघण्याचं कारण काय? पहिलं कारण म्हणजे आपण किती चालत आलेलो आहोत. आपण किती चालत आलेलो आहोत. आणि दुसरं कारण असं की मला समोरून येणारा शत्रू दिसू शकतो, पण पाठीमागून कोणी आपल्यावरती हल्ला करणारं आहे का? या दोन गोष्टी करता सिंह पाठीमागं वळून पाहतो. तसं कोणतंही साधन करत असताना थोडंसं पाठीमागं वळून पाहावं लागतं. ज्ञानेश्वरीमध्ये, गाथ्यामध्ये, भागवतामध्ये अनेक वेळेला अशा वेळा येतात की ज्ञानेश्वर महाराज पाठीमागं थोडंसं वळून पाहतायत. तुकोबराय पाठीमागं थोडंसं वळून पाहतायत. आपल्या जीवनाकडे पाठीमागं वळून पाहतायत. प्रत्येक जीवाला, साधकाला, जो साधन करणारा आहे त्याला आपला दिवा हा कितपत जळणारा आहे आणि तो कितपत प्रकाश देणारा आहे याची चाचपणी करावी लागते. आणि ही जर चाचपणी करता आली नाही तर साधन तरी घालती काळाची मुखी. साधनाच्या विरोधात आम्ही नाही. कोणतं तरी साधन अंगीकृत केल्याशिवाय परमार्थाची सुरुवात होतच नाही. पण भोजन पूर्ण झाल्यानंतर साधनं करावी लागतात का? पोटभर जेवल्यानंतर पुन्हा ताटात वाढायची काही आवश्यकता असत नाही. तसं साधनाची सिद्धी प्राप्त झाल्यानंतर परत साधन करण्याची आवश्यकता नसते. पण जोपर्यंत साधन सिद्धीला जात नाही तोपर्यंत त्याच्या ठिकाणी येणारे जे जे धोके आहेत त्या त्या धोक्यापासून आपली ज्योत अखंड ठेवावी लागते. म्हणून ही जी साधनं आहेत, नाना साधनांच्या केल्या खटपटा, नाना साधनांच्या केल्या खटपटा, नाना साधनांच्या केल्या खटपटा, नाना साधनांच्या केल्या खटपटा, परित्यान पवती याच्या द्वारवंता, परित्यान पवती याच्या द्वारवंता, परित्यान पवती याच्या द्वारवंता, परित्यान पवती याच्या द्वारवंता, जाणो जाता जाणीव घाली आड फाटा, घाली आड फाटा, जाणो जाता जाणीव घाली आड फाटा, घाली आड फाटा, योगाभ्यासे सिद्धी रोदती वाटावो, योगाभ्यासे सिद्धी रोदती वाटावो, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, आनंदाची सापडली वेळ, नाना साधनांच्या केल्या खटपटा, नाना साधनांच्या केल्या खटपटा, परित्यान पवती याच्या द्वारवंता, जाणो जाता जाणीव घाली आड फाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधती वाटावो, योगाभ्यासे सिद्धी रोधती वाटावो,
धन्यानंदाची सापडली वेळ, धन्यानंदाची सापडली वेळ, धन्यानंदाची सापडली वेळ, धन्यानंदाची सापडली वेळ. नाना साधनांच्या केल्या खटपटा प्रयत्न करावा लागतो. निळवरायांची गवळण सांगते ती. नाना साधनांच्या केल्या खटपटा, परित्यान पवती याच्या द्वारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धिरोधती वाटाव. कोणत्या साधना करता काय सिंहावलोकन करावं लागतं. आर्तू अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी यापैकी आर्तू आणि अर्थार्थी जे साधन करतात त्याच्यापेक्षा श्रेष्ठ साधन जाणो म्हणजे त्याला जाणण्याकरता जो जिज्ञासू आहे तो करत असतो. आणि हे जेव्हा जिज्ञासू काम करतो त्यावेळेला अनेक वेळा, म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला, मागच्या 4-5 वर्षामध्ये मी गाथ्याच्या काही प्रती बघण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये संताजी जगनाडे असतील, बाळाजी जगनाडे असतील, किंवा तुकोबारायांचे दुसरे लेखक असणारे कडूसचे गंगाराम मंगळवार असतील, बिजली वही असेल, आणि हे पाहत असताना खटपट करावी लागली, प्रयत्न करावे लागले. म्हणजे देहूतून चाकण हायवेला जायचं, तिथून सदुमरे फाट्याला उतरायचं, सदुमरे फाट्यावरनं सदुमरे गावात चालत जायचं. जगनाडे महाराजांची तिथे समाधी आहे. आपण बाबांच्या बरोबर गेलो होतो ते. त्या मंदिराचा जीर्णोद्धार करणारे आमच्या दोघांचे गुरुजी आहेत. आणि मग तिथं गेल्यानंतर बाळाजी तेलींच्या हस्तलिखित वही ती रासायनिक प्रक्रिया केलेली बघायला मिळावी. आणि मग गाथा अभ्यास कसा करायचा याच्याकरता केलेली खटपट ही माझी थोडीशी सोपी झाली. त्याचं कारण म्हणजे त्याची बीजे वैद्यबाबांनी रुजवली होती. आणि मग त्याचा विस्तार थोडासा मला करायचा होता म्हणून मी अजूनही ती खटपट करतो आहे. मी अजून सांगायचा उद्देश हा की ही खटपट करत असताना हा दिवा अनेक वेळा त्याला काजळी येण्याचा प्रसंग आला. त्यातली मोठी काळजी मागच्या वर्षी येऊन गेलेली आहे काजळी. पण दिवा उजळण्याकरता एवढे कष्ट त्या ठिकाणी करावेच लागतात. फार मोठे काही कष्ट नाही आहेत, पण सावधानता ज्याला म्हणतात ही योग्य वेळेला जर ती सावधानता त्या ठिकाणी जर म्हणजे सद्सद्विवेक बुद्धी जर त्या ठिकाणी जागृत नसेल
तर केलेलं साधन हे त्या ठिकाणी फलरूप न होता ते आपल्याला नरकाची वाट दाखवतं. सर्वांना माहीत असलेले उदाहरण सांगतो. विश्वामित्रांचं तप किती आहे? वशिष्ठांच्या भाषेत सांगायचं झालं तर आकाशातल्या तारका मोजता येतील काल एका शास्त्रज्ञाचा वाढदिवस झाला. त्यानं यातल्या बऱ्याचशाच तारकांना नंबर आणि नावं दिलेली आहेत आकाशातल्या, म्हणजे मोजता येतील. पण विश्वामित्राचं तप मोजता येणं शक्य नाहीये. परंतु ज्या वेळेला त्याचा तपभंग करण्याकरता जी काही घटना घडते त्या घटनेमध्ये त्याचं अंतःकरण जर दीपासारखं उजळलेलं आणि सिंहासारखं त्यानं जर अवलोकन केलं असतं तर मात्र त्याला पुन्हा एकदा तपश्चर्येची, यज्ञाची, विश्वयज्ञ करण्याची त्यांना आवश्यकता भासली नसती. म्हणजे तुम्हाला सामान्य जीवांचं मी सांगतच नाही, पण जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग असे आलेले आहेत. दुष्काळ पडला महाराजांच्या जीवनात. एक उदाहरण सांगतो आणि मी पुढे जातो. दुष्काळ पडला. त्याला दुर्गादेवी असं हस्तलिखितामध्ये म्हटलेलं आहे. शाहू महाराजांची जी सनद आहे त्याच्यामध्ये दुर्गादेवी दुष्काळ असं म्हटलेलं आहे. आणि अशा दुष्काळामध्ये स्वतःचा मुलगा, स्वतःची स्त्री याच्याबरोबर सगळी सावकारकी पण महाराजांची, म्हणजे कर्ज दिलेली आहेत खरं आहे, पण परत आता, कारण त्यावेळेचं साधन शेती आणि शेतीचं उत्पादन निघाल्यानंतर मग कर्ज फिटणार. पिकलंच नाही तर. आणि अशी परिस्थिती असताना जवळपास सगळी सावकारकी बुडाली. काही दिवसांनी पाऊस पडला, पिकं यायला लागली. आणि मग काही आजूबाजूचे देहूचे जे काही सत्वगुणी माणसं होती त्याने विचार केला की बाबा महाराजांच्याकडनं 100 रुपये आणले होते, आता आपण 1 रुपया देऊ शकतो, तर महाराजांचा 1 रुपया देऊया. आणि म्हणून काही व्यक्ती महाराजांच्याकडं, त्यांच्याकडं जे काही साठलेलं, मी रुपया एक उदाहरण सांगितलं तुम्हाला, ते देण्याकरता महाराजांच्याकडे परत आले की महाराज तुमचं एवढं घेतलं होतं, एवढं देऊ शकत नाही, पण एवढं घ्या. आता महाराजांनी घ्यायला पाहिजे की नको? माझं एक मन सांगतं की महाराजांनी घ्यायला पाहिजे, कारण महाराजांनी त्यांच्या पडत्या काळात महाराजांनी त्यांना धन दिलेलं आहे, ते महाराजांनी परत घ्यायला पाहिजे. हा व्यवहाराचा भाग आहे. परंतु महाराजांनी असा विचार केला की आता कुठं माझ्या परमार्थाची सुरुवात झालेली आहे. आता कुठं मला नामचिंतन करण्याची सवय लागली आहे. आणि पुन्हा जर मी या सावकारकीमध्ये जर पडलो तर मी लावलेला दिवा हा माझ्याच हातानं मला विझवण्याचं पातक माझ्या अंगावरती येऊ शकतं. जर हा साधनेचा दिवा आत्ताच मी सांभाळला तर मला त्याच्या ठिकाणी हा मला प्रकाश देईल. पण ही जी आलेली काजळी आहे हे पुन्हा मला सावकारकीच्या बंधनात पाडणारी आहे. कारण एकाचा रुपया घेतला, दुसऱ्याचे 2 रुपये घेतले, पण पुन्हा त्याची खतावणी लिहा, परत त्याचं व्याज लिहा, परत त्याचे हिशोब लिहा. बरं,
मला खरं लिहावं लागेल, मला सांगावं लागेल बाबा 100रातले 2 रुपये आलेत, 98 राहिलेत, 98च्या 98 घेऊन आला तर परत त्याचं व्याज घ्यावं लागेल. म्हणजे एकाच्या हव्यासे असं अंतःकरणामध्ये या असणाऱ्या दिव्याला थोडीशी काजळी येण्याचा हा प्रयत्न आहे. त्यापेक्षा त्यांनी त्या सर्वांनाच बाजूला थांबवलं, धाकट्या भावाला बोलवलं आणि त्याला सांगितलं, ह्यातल्या तुझ्या खतावण्या जेवढ्या तेवढ्या बाबा काढून घे. कान्होबरायांनी 2 पोती खतावण्या होत्या असं म्हणतात. खतावण्या 2 पोती होती लिहिलेल्या. त्यातलं एक पोतं कान्होबरायांनी पांडुरंगाचं नाव म्हणून घेतलं आणि दुसरं म्हणाले हे तुमचं आहे. महाराजांनी ते सगळं तसंच उचललं आणि बुडवून दिलं. आणि जे कोणी येत असतील महाराजांच्याकडं त्यांना सांगितलं, माझ्याकडं आता खतावणीच नाही, त्यामुळे तुमचं किती होतं आणि किती घ्यायचं आहे आणि किती तुम्हाला परत द्यायचं आहे आणि तुम्ही मला किती द्यायचं आहे याच्याविषयीचा विचार संपलेला आहे तो. कारण मी जो मार्ग धरलेला आहे हा मार्ग या खतावणीपेक्षा पुढचा आहे. नाथांचा हिशोब लिहायला कुठंतरी चुकला म्हणे मला माहिती नाही. नाथांना असं वाटलं आणि मग नाथाने त्या दिव्याला भरणं घातलं, म्हणजे तेल घातलं. रात्रभर त्या दिव्याला आलेली काजळी काढली, पळी मिळाली आणि ब्राह्ममुहूर्तावरती जनार्दन स्वामींच्याकडून आशीर्वादाची सुद्धा बाबा अहंकार निशी घन दाट, अहंकार निशी घन दाट, गुरु वचने फुटले पाट. माता भक्ती भेटले बरवंत, भक्ती ते करे भगवंत. तिने मार्ग दाविला सुखटा गा, नर हरे रामा वदन वासुदेवा, नर हरे रामा गोविंदा वासुदेवा, गोविंदा वासुदेवा, हरे रामा वासुदेवा. बाबा अंकारलीची घनदाट, गुरु वचनी फुटली पहाट. मात भक्ती भेटली बरवंत, तिने मार्ग दाविला तो खटगा. अंकारनीची घनदाट, गुरु वचनी फुटली पहाट. भक्ती भेटली बरवंत, तिने मार्ग दाविला तो खटगा. गुरुवचने फुटली पहाट. महाराजांनी जो मार्ग धरलेला होता त्यांना स्वयंभू हिरा व्हायचं होतं. सामान्य दीपक न राहता, सामान्य दिवा उजेड देत नाही असं नाही. या मार्गावरती चालत असताना सिद्धी प्राप्त होत नाही तसं नाही. अष्टमा सिद्धी ओळंगतीद्वारी पण सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे, नेले राजहंसे पाणी काय. सिद्धी प्राप्त होत नाही तसं नाही, होतात पण त्या सिद्धीची काजळी लागते, स्वर्गाची काजळी लागते.
वैकुंठाची सुद्धा काजळी तयार होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला काहीतरी कळतंय अशा अहज्ञातृत्व भावाची काजळी तयार होते त्या. आणि ही जर काजळी जर योग्य व्यक्तीनं योग्य वेळी काढली नाही तर मात्र सगळ्या केलेल्या तुमचा व्यवहार असो अगर परमार्थ असो त्याच्यावरती पाणी फिरते. कुठलाही शेतकरी बी पेरल्यानंतर त्याच्यावरती माती टाकतो. कारण त्याला माहिती आहे की हे जर बी उघडं पक्षानं बघितलं तर तो पक्षी खाऊन जाणार आहे. उघड्यावर पडलं त्याच्यावरती पाऊस पडला ते अंकुरेल पण त्याचं तयार होणारं मूळ जमिनीमध्ये न जाता दुसरीकडे कुठंतरी आणि उगवल्यानंतर सुद्धा अनेक बीज पेरलेली अनेक बीज त्या ठिकाणी उगवतात पण आपल्याला लागत असलेली तेवढीच ठेवून उरलेली पण काढून टाकावी लागतात. तसं दिव्याच्या अंगामध्ये निर्माण होणारी काजळी ही दिवाच निर्माण करतो. आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये अहंकार निर्माण कोण करत असेल तर आपणच आपली वृत्ती त्या ठिकाणी अहंकारी तयार करतो. म्हणून बंधुरात्मान मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः. आपणच आपले बंधू आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. माझा मित्र झालो शत्रू, कैसा पुत्र कैसा मित्र. आपणच आपल्याला तारू शकतो आणि आपणच आपल्याला नरकामध्ये नेऊ शकतो. परंतु जर हिरा असेल तर तो हिरा दिव्यापेक्षा कितीतरी चांगला प्रकाश देतो आणि त्याला काजळी येत नाही. ज्ञानोबा सारखा हिरा जगताला प्रकाश देतो. लक्षात आनंदाचे अवारू मांडू जगा. विश्वामध्ये सूर्यप्रकाश देणारा हे निश्चित आहे. पण कदाचित सूर्यालाही जे असं वाटलं की मला थोडासा प्रकाश पाहिजे तर त्यानं ज्ञानोबा यावं. कारण सूर्याला मिळणारा प्रकाश हा सुद्धा ज्याच्या सत्तेनं मिळतो त्याला कैवल्य असं म्हणतात. आणि कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा. म्हणून स्वयंभू ज्योती कुठं असेल ज्ञानदेवी घेतले दान हृदयी धरोनिया ध्यान समाधी वैसला निर्वाण कथा कीर्तन करत असे. तुकोबरायांच्या सारखा हिरा, नाथांच्या सारखा हिरा यांच्या ठिकाणी असणारी ज्योत ही स्वयंप्रकाशमान आहे. प्रकाशलय जग आपल्या प्रकाशे, आपल्या स्वतःच्या प्रकाशानं जग उजळणारे हे आहे. आणि मोठमोठे जे योगी असतील, तपी असतील, जपी असतील, हे श्रेष्ठ नाहीत असं नाही, हे जगाला प्रकाश देत नाहीत असं नाही. चांगदेवासारखा योगी हा जगाला प्रकाश देत नाही असं नाही. योगी अरविंदांच्या सारखा योगी जगाला प्रकाश देत नाही असं नाही. तो प्रकाश देतो. परंतु
त्याच्या प्रकाशाला थोडीशी सीमा आहे आणि तो प्रकाश देण्याकरता त्याला स्वतः दोन गोष्टी कराव्या लागतात. एक जळावंही लागतं आणि उजळावंही लागतं. एका अक्षराचा फरक आहे. स्वतःला जळावंही लागते आणि उजळावंही लागते. यापैकी एक जर नसलं, नुसतंच उजळत असेल तर त्याला दिवा म्हणता येत नाही. नुसताच जळत असेल तर कायम प्रकाश देत नाही. म्हणून इतर साधनं श्रेष्ठ नाहीत असं नाहीत, योग श्रेष्ठ नाही असं नाही, यज्ञ श्रेष्ठ नाही असं नाही, वेदाध्ययन श्रेष्ठ नाही असं नाही. या प्रत्येकाकरता अनेक कष्ट करावे लागतात. एकी महाकष्टे मिळविले धन. आपल्याला चांगदेवांचं चरित्र माहिती आहे. ते मृत्यूला बाजूला करत होता, आपला आत्मा ब्रह्मांडात नेऊन ठेवत असे. त्याच्या दृष्टीनं प्रेत उठत असतील. पण आपण हा कधी विचार केलेला नाही आहे की हे मिळवण्याकरता काशी क्षेत्राच्या ठिकाणी त्यानं जे योग साधना त्या गुहेमध्ये केली, कीर्तनात बघितल्यानंतर आपली एकावर एक अशी 84-85 आसनं होतात. जेवायला बसल्यानंतर किती आसनं होतात. आंघोळीला गेल्यानंतर किती वेळा तो नळ जातो आणि येतो. डोळ्यात साबण गेल्यानंतर आपली हालत काय होते. आपण मस्त सांगू थोर तोंडानं की चांगदेवानं बघितल्या प्रेत उठत होती. माझा हातही उठण्याची सत्ता माझ्याकडे नाही, प्रेत काय उठते. आपल्याला त्यानं केलेली साधना माहिती नाही आहे. ज्ञानेश्वरीतला 6वा अध्याय काढून पहा. त्या योग्याला एवढी कठीण साधना करावी लागते. 12व्या अध्यायामध्ये लोहाचे चणे जे बोचरिया म्हणजे ज्याचे दात पडलेले आहेत, अशाला लोखंडाचे चणे खायची वेळ आल्यानंतर ज्या यातना होतील त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीनं यातना या योग सामर्थ्य मिळवण्याकरता भोगाव्या लागतात. एवढे कष्ट आहेत त्याला. प्रभू रामचंद्रांचं आपल्याला शौर्य दिसतं. एका क्षणामध्ये 14,000 खरदूषणाचा वध केला. हे वाक्य सांगायला लिहायला 1000 रुपये मिळवायला फार सोपं आहे. पण विचार करा की विश्वामित्रांच्या सारख्या एका कडक शिस्तीच्या गुरुच्या हाताखाली धनुष्य चालवताना 12-14 वर्षाच्या त्या मुलाला काय कष्ट उचलावे लागले असतील. थोडासा विचार करून बघा. विश्वामित्रांच्या आश्रमात जाताना प्रभू रामचंद्रांचं वय काही 50 वर्ष नाही आहे, 14-15 वर्षाचे आहेत. आता तेवढ्या पोराला 20 पर्यंतचे पाढे नीट पाठ नाहीत. अस्त्रशस्त्राचं काय ज्ञान घेणार. त्याच्याकरता लागणारे कष्ट. अर्जुनाला सव्यासाची का म्हणतात. सामान्यपणे डाव्या हातात धनुष्य धरून उजव्या हातानं बाण सोडण्याची पद्धत आहे. एखादा व्यक्ती डावखरा असेल तर त्यानं उजव्या हातामध्ये धनुष्य देऊन डाव्या हातानं बाण सोडणे ही सामान्य प्रक्रिया आहे. पण अर्जुनाकडे दोन्ही गोष्टी आहेत की जो
डाव्या हातात धनुष्य घेऊन उजव्या हातानंही बाण सोडू शकतो आणि उजव्या हातात धनुष्य धारण करून डाव्या हातानंही बाण सोडू शकतो, म्हणून त्याला सव्यासाची म्हणतात. हे करण्याकरता त्यानं केलेले कष्ट कुठं आपल्याला माहिती आहेत. त्यानं मिळवलेलं धन दिसतंय आपल्याला, त्यानं मिळवलेल्या विद्या दिसतात आपल्याला. पारियाचा रवा घेता भूमीवरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी. यज्ञ परोपरी साधन तैसे, यज्ञ परोपरी साधन तैसे, यज्ञ परोपरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी. यज्ञ परोपरी साधन तैसे, यज्ञ परोपरी साधन तैसे, यज्ञ परोपरी साधन तैसे, यज्ञ परोपरी साधन तैसे. 95 मूलद्रव्य ज्ञात आहेत, म्हणजे आत्ता नव्हे. रुद्रसूक्तामध्ये त्याचा उल्लेख आहे. रुद्राकडं कोणती मूलद्रव्य मागायची आणि कोणती मागायची नाहीत. माऊली तुमच्याकरता सांगतोय, तुमचा विषय आहे तो. त्याचे अनुक्रमांक दिलेत रुद्रसूक्तामध्ये, कुठले पाहिजेत आम्हाला आणि कुठले नकोत. आणि कुणाला पाहायचं असेल ते तर तुम्ही पाहू शकता, म्हणजे तसं काही हे नाही. अर्थात आता ती व्यक्ती स्वर्गवासी झाली. भीमराव कुलकर्णी नावाची व्यक्ती माझ्या जीवनामध्ये गेल्या 8-10 वर्षापासून आहे. ती मागच्या वर्षी मार्गशीर्ष दशमीला. पण त्या मूलद्रव्यामध्ये पारा नावाचा एक घटक आहे किंवा मूलद्रव्य आहे. 750 वर्षापूर्वी लिहिलेलं हे चरण आहे महाराज. पारियाचा रवा, रवा म्हणजे तुकडा. पाऱ्याचा रवा म्हणजे पाऱ्याचा तुकडा, पाऱ्याचा कण, पाऱ्याचा थेंब हा जमिनीवर पडला तर तो उचलता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तो उचलण्याकरता 2 काचा घ्यायच्या, 2 काचपट्ट्या घ्यायच्या, त्याच्यामध्ये त्याला असा पकडायचा आणि मग तो अलगद उचलून द्रवरूप धातू असला तरी सगळ्यात वजनाचा धातू पारा आहे. आणि तो उचलता येणं तेवढं कठीण आहे ना, तेवढं साधन कठीण आहे. पारियाचा रवा घेता भूमीवरी, ते जमिनीवरती घेत असताना, जमिनीवरून उचलून घेताना जे कष्ट, जे साया, जी एकाग्रता जी असावी लागते, तितकी एकाग्रता, तितके सायास साधन करताना करावे लागतात. एकी महाकष्टे. त्याच्याकरता जेवढे कष्ट लागतात ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं कष्ट करावे लागतात. कुठलीही विद्या मिळवायची असेल तर त्याला कष्ट करावे लागतात. मग गायन असू दे, पखवाज वादन असू दे. माणसांना असं वाटतं की कीर्तन करायला काय कष्ट लागतात, नाही का? काय कष्ट लागतात? काय एक अभंग पाठ करायचा, 4 चरण असतात. प्रत्येकाला 10 मिनिटं बोलायचं म्हणजे 40 मिनिटं होतात. मधली चाल दिली की जय विठ्ठल. साधं सूत्र आहे, त्यात काय अवघड आहे? घरी 1 मिनिट सलग बोलायचा प्रयत्न करा, म्हणजे कळेल 10 मिनिटं काय असतात.
निरंतर ज्याचं वाचन असतं, निरनिराळ्या ग्रंथातले संदर्भ काढावे लागतात. मग ते कोणत्या लेखकाचे आहेत, कोणते आहेत, हा विषय गौण असतो. पण हे सगळे संदर्भ एकत्र करून मग निरनिराळी चिंतनं तयार करावी लागतात. ती निरनिराळी चिंतनं मांडावी लागतात. मग त्याचा सराव करावा लागतो. म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये जर धन प्राप्त करायचं असेल, मग प्रत्येकाचं धन वेगळं आहे बरं का. आमच्या गणेश महाराजांचं धन तिरकिट तक्ता, धुमकिट तकिट असं आहे. म्हणजे त्यांचं काय नाव मला माहिती नाही. आमचं धन तुका म्हणे बापरख महादेवरू. टाळकऱ्याचं धन तर फार अवघड महाराज. थाईतला टाळ, झपतालातला टाळ, एकतालातला टाळ, धुमाळीतला, जानबा तुकारामातला, प्रत्येकाची वेगळी वाजवण्याची पद्धत त्याच तर फारच अवघड महाराज. ते मला टाळ वाजवायला जमत नाही म्हणून कंबर बांधायला लागलो. एकी महाकष्टे मिळविले धन. आणि ऐकणाऱ्यांतर फार कष्ट. हसू नका, वस्तुस्थिती आहे. काय असतं म्हणजे आता माझ्यासमोर बसलेले किंवा किती अभ्यास करतात ते मला माहीत नाही, पण जे रोज गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यास चिंतन करतात ना, त्यांना आमच्या बोलण्याचा त्रास होतो. का सांगतो? परस्पर विरोधी मत जेव्हा मनामध्ये तयार होतात, माझ्या एखाद्या सिद्धांतावरती विरोधी मत तुमच्या मनामध्ये तयार झालं की मग त्याचा विचार मन तयार करायला सुरुवात करतं, त्याचा संवाद तयार होतो. आणि असं जेव्हा घडतं ना, त्यावेळेला श्रोत्यांना सुद्धा त्याचे शारीरिक कष्ट नसतील, वाचिक नसतील, पण मानसिक कष्ट तयार होतात. पण असं कष्ट करून धन मिळवणं हे पुरुषार्थाचं लक्षणच आहे. पण त्याच्याही पेक्षा महाराज असं म्हणतात की जर बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी, मंत्र दिला रामकृष्ण हरी, मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी बाबाजी आपुले सांगितले नाम, 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 बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिला रामकृष्ण, मंत्र दिला रामकृष्ण हरी, मंत्र दिला राम, मंत्र दिला रामकृष्ण हरी, मंत्र दिला रामकृष्ण, मंत्र दिला रामकृष्ण हरी, मंत्र दिला राम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. सापडविले वाट जाता गंगा स्नान, सापडविले वाट जाता गंगा स्नान, सापडविले वाट जाता गंगा स्नान, सापडविले
गंगा स्नान अनायासानं मिळणारं धन, वास्तविक ते अनायासानं नव्हे हा, एकाशी जतन दैवयोगानं मिळालेलं. वंशाला कुणीच नाही म्हणून एखाद्याला दत्तक घेतला जातो. इस्टेट भरपूर असते. सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत चालत गेलं तरी संपत नाही एवढी इस्टेट. पण एखाद्या अनाथालयातल्या असणाऱ्या मुलाच्या नावावरती होते. एकाशी जतन दैवयोगे, यानं महाकष्ट केलेले असतात, पण दैवयोगानं त्याला ती प्राप्त होते. तसं महाराजांनी कष्ट केले नाहीत असं नाही, पण भाग्याचा उदयते हे जोडी संत पाय. बाबाजी सद्गुरूंची भेट झाली आणि बाबाजी सद्गुरूंनी जेवढे कष्ट केलेले ते काही धन साठवलेलं होतं ते अनायासानं जगद्गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी प्राप्त झालं. म्हणून एकानं साधनांचे कष्ट करून जे धन मिळवलं, जो मोक्ष मिळवला, जे वैकुंठ मिळवलं, ते अनायासानं संत दर्शनानं, संत सेवेनं, साधूच्या आशीर्वादानं त्याच्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून साधनापेक्षा दिव्याला उजळपणा आणण्यापेक्षा हिरावावं. म्हणून महाराज असं म्हणतात की उजळता उजळे दीपकाची वाती, स्वयंभू त्या ज्योती हिऱ्या अंगी, एकी महाकष्टे मिळविले धन, एकाशी जतन दैवयोगे. म्हणा पूर्वार्ध. उजळता उजळे दीपकांची वाती, उजळता उजळे दीपकांची वाती, उजळता उजळे दीपकाचे वाती, उजळता उजळे दीपकाचे वाती, उजळता उजळे दीपकाची वाती, उजळता उजळे दीपकाची वाती, उजळता उजळे दीपकाचे वाती, उजळता उजळे दीपकाचे वाती, स्वयंभूते ज्योती हिऱ्यांगी, स्वयंभूते ज्योती हिऱ्यांगी, स्वयंभूते ज्योती हिऱ्यांगी, स्वयंभूते ज्योती हिऱ्यांगी,
कसे मिळविले धन स्वयंभूते ज्योती हिऱ्यांगी स्वयंभूते ज्योती हिऱ्यांगी स्वयंभूते ज्योती हिऱ्यांगी स्वयंभूते ज्योती हिऱ्यांगी एकी महाकसे मिळविला धने एकी महाकसे मिळविले धन उधळीता उधळे दीपकाची वाती उधळीता उधळे दीपकाची वाती उजळीता उजळे दीपकाचे आकी दीपता उजळे दीपकाचे वाती स्वयंभूते ज्योती हिऱ्यांगी स्वयंभूते ज्योती हिऱ्यांगी स्वयंभूते ज्योती हिऱ्यांगी स्वयंभूते ज्योती हिऱ्यांगी एकी महाकसे मिळविले धन एकी महाकसे मिळविले धन स्वयंभूते ज्योती हिऱ्यांगी स्वयंभूते ज्योती हिऱ्यांगी स्वयंभूते ज्योती हिऱ्यांगी स्वयंभूते ज्योती हिऱ्यांगी एकी महाकसे मिळविले धना एकी महाकसे मिळविते धना एकी महाकसे मिळविले 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 धन एकासी जतन दैव योगे एकासी जतन दैव योगे एकी महाकसे मिळविले धन एकी महाकसे मिळविले धन एकी महाकसे मिळविले धन एकाचे जतन दैव योगे एकाचे जतन दैव योगे
विले दान एकाचे जतन दैव योगे एकाचे जतन दैव योगे एके मागणे मिळविले दान एके मागणे मिळविले दान एके मागणे मिळविले दान मिळविले दान मिळविले दान खब्बार गोपाल कुमारी जय गोपाल टाळी वाजवा जय जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी कुंडली कमरदा हरि कुमार ज्ञानदेव गोपाल कुमारी 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 गोपाल गोपाल कुमारी ज्ञानदेव गोपाल गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी उजळता उजळे दीपकाची वाती स्वयंभूत्या ज्योती हिऱ्या अंगी एकी महाकष्टे मिळविले धन एकाशी जतन दैवयोगे परिमळे केले चंदनाचे चिन्ह निवडिते भिन्न गाढवतो परिमळ म्हणजे सुवास सुगंध नागरमोथा असेल कस्तुरी असेल मोगरा असेल शेवंती असेल बटमोगरा असेल चाफा असेल या सर्वांच्या ठिकाणी सुगंध आहे पण परिमळाचं चिन्ह म्हणून यांना कोणाला पाहता येत नाही पण चंदन म्हटलं की त्याला परिमळाचं चिन्ह आहे फुलावरचा असणारा परिमळ वाऱ्याबरोबर निघून जातो संध्याकाळच्या वेळी रातराणी फुलल्यानंतर तिचा सुगंध येत असतो पण तो वाऱ्याबरोबर जातो चंदनामाचं मात्र तसं नाही आहे चंदन तो चंदनपणे सहज गुणे संपन्न
परिमळाचं सगळ्यात महत्वाची ठेव किंवा चिन्ह कोणतं? सुगंध म्हणजे चंदन आणि चंदन म्हणजे सुगंध. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा चंदन व्याड विख्यात असं म्हटलेलं आहे. संतांच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी, कीर्तीच्या ठिकाणी इतर कुठल्या फुलांचं नाव नाही आहे, तिथं चंदनाचं नाव आहे. कारण चंदनाचं आणि सुगंधाचं जे नातं आहे ते सुगंध चंदनापासून वेगळा करता येत नाही आणि चंदनाला सुगंधापासून वेगळं करता येत नाही. चंदन म्हणजेच सुगंध आणि सुगंध म्हणजेच चंदन, म्हणून त्याला चिन्ह म्हटलेलं आहे. आपल्या नाण्यांच्या वरती राजमुद्रा असते, नोटांच्या वरती सही असते. ही राजमुद्रा प्रमाण आहे का धातू प्रमाण आहे? नुसता धातू प्रमाण नाही आहे, त्या धातूवर उमटलेली राजमुद्रा प्रमाण आहे. ते कोणत्या देशाचं नाणं आहे, त्याची काय किंमत आहे, हे त्या राजमुद्रेवरून ठरतं. आणि ती राजमुद्रा उमटत असताना सुद्धा त्या नाण्याची काय किंमत आहे त्याच्या विशिष्ट परिमाणानुसार ठरवली जाते आणि मग ती उमटवली जाते. सर्वांगानं सुगंधी असलेला एकमेव चंदनच आहे. कस्तुरी ही कस्तुरी मृगाच्या किंवा काळविटाच्या नाभीच्या ठिकाणी मिळत असली तरी सुद्धा संपूर्ण ते हरिण काही सुगंधी नसतं. चाफा सुगंधी असतो, पण चाफ्याचं फूल सुगंधी असतं, चाफ्याचं पूर्ण झाड सुगंधी असत नाही. हा, चाफ्याच्या फुलामुळं त्याला सुगंधता प्राप्त झालेली असते, पण तसं नाही. परंतु चंदनाचं तुम्ही खोड उगाळलं, चंदनाचं तेल घेतलं, चंदनाला जाळलं, चंदनाला पाण्यामध्ये बुडवलं, तरी सुद्धा चंदनाचा सुवासिक असणं जो गुणधर्म आहे त्यात फरक पडत नाही. कारण परिमळानं चिन्ह निवडताना चंदन निवडलेलं आहे. तसं देवानं आपलं चिन्ह निवडताना भगवत भक्त निवडलेले आहे. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी उपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. देव आणि भक्त दुजा नाही विचार. चंदन म्हणजेच सुगंध, सुगंध म्हणजेच चंदन. तसं संत म्हणजेच देव आणि देव म्हणजेच संत. देवते संत, देवते संत. निमित्त त्या प्रतिमा. चंदनाचं झाड निमित्त कशाचं? सुगंधाचं, सुवासाचं, शीतलतेचं. म्हणजे परिमळाला म्हणजे व्यापकत्वाला. परिमळ हा व्यापक आहे. त्याला एकच दिवशी करता येत नाही, त्याला कोणता येत नाही. पण त्या व्यापकत्वाला ज्या वेळेला आकाराचं रूप धारण करायची इच्छा तयार होते, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, म्हणून कैवल्याचा पुतळा ज्ञानेश्वर भगवान विष्णू वगैरे.
व्यापक परब्रह्म कैवल्य हे तुमच्या आमच्या करता म्हणूनच ज्या वेळेला अवताराला येतं, आकाराला येतं, गुणाला येतं, ते पहिल्यांदा भगवत भक्तच म्हणून येतं. म्हणून निवडे ते भिन्न गाढवतो, त्याला मूर्ख म्हटलेलं आहे. जसं नाम आणि नामीमध्ये अभेद आहे, तसं नाममुद्रा ज्याच्याकडे आहे त्याच्यामध्ये आणि ज्याचं नाव आहे त्याच्यामध्ये अभेद आहे. रुबी हॉलला बापा ऍडमिट होते आणि 4 वाजताची प्रवचनाची वेळ. मेंदूमध्ये रक्तस्राव झाला होता आणि अशा अवस्थेमध्ये उठून बसले. मला प्रवचन करायचं आहे. डॉक्टरने आश्चर्य व्यक्त केलं. कालपर्यंत मगापर्यंत हा माणूस याला शुद्ध नाही आहे, काही नाही आहे, मेंदूत रक्तस्राव झाला आहे आणि बरोबर 4 वाजता उठून मला प्रवचन करायचं आहे असं म्हणतोय. हा काय प्रकार आहे? अंगी ब्रह्मप्राप्तीचे ठसे शुकाष्टकातला पहिला श्लोक दादाने अर्धा म्हटला आणि त्याही अवस्थेमध्ये बाप्पाने तो पूर्ण केला. परिमळे केले चंदनाचे चिन्ह. चातुर्मास्य महाराजांनी आपला देह ठेवल्यानंतर वैद्याने नाडी बघितली. म्हटले हे यातलं आता संपले. पण विठ्ठल विठ्ठल कोण म्हणते तुमच्यापैकी? हे म्हणाले यांच्या कंठ आहे ना, हा कंठ विठ्ठल विठ्ठल म्हणतो. बहे इस्लामपूर तुम्हाला माहित असेल गाव. इस्लामपूर गाव सर्वांना माहिती आहे. रेठरे हरणाक्ष नावाचं तिथे एक गाव आहे. त्या गावामध्ये बचाक्का नावाची एक वारकरी होऊन गेली. म्हणजे आत्ताच्या भाषेत ती अशिक्षित, पण माझ्यापेक्षा ती सुशिक्षित होती. कारण माझा हरिपाठ 3 वेळा फिरतो इकडनं तिकडं. तसं तिचं नव्हतं. तिनं वारकऱ्याकडनं ऐकून हरिपाठ पाठ केला होता आणि डोक्यावर पाणी घेतल्याबरोबर ती सुरुवात व्हायची. आयुष्याचं साधन झालं. एकी महाकष्टे उजळता उजळे. आणि प्राप्त काय झालं असेल? बाहेर आणून बसवलं आणि ती एक पद्धत असते बघा, डोक्यावरती पाणी घालायचं. डोक्यावरती पाणी ओतलं, ओठ हालायला लागले. माणसांना वाटलं की मगाशी आम्ही मूर्ख होतो, काही मेलेली होती. आणि मग जाणकारी व्यक्तीने सांगितलं, परिमळे केले चंदनाचे चिन्ह. या परिमळानं चंदनाचं चिन्ह करून ठेवलेलं आहे. डोक्यावर पाणी घेतल्याबरोबर हे सुंदरते ध्यान म्हणते. त्या देहाला लागलेली जी सवय आहे, सवय, म्हणून मी प्रवचनाचा शेवट असा केला होता की देह ज्या कार्याकरता आलेला आहे त्या कार्याकरता तो वापरला ना की मग अभय प्राप्त होतं.
म्हणून देव आणि भक्त दुजा नाही, राधा हीच कृष्ण आणि कृष्ण हीच राधा, लक्षात ठेवा. वामांगी रखुमाई याचा अर्थ देवाचा अर्धा भाग नव्हे, देव हीच रुक्मिणी आणि रुक्मिणी हेच देव. चिंतन करायचं असेल तर अमृतानुभवातल्या पहिल्या अध्यायाचं चिंतन करा. म्हणून यांच्यामध्ये जो भिन्नता पाहणारा आहे तो महाराज म्हणतात की गाढव आहे, कारण नामधारकाचा ठसा आहे. तुका म्हणे अंगी या नाम ठसा, नाम घेणं आणि नामाचा ठसा तयार होणं. बोलण्याचे नाही आम्हा देवाविण काही, तुका तरी बोले सहजची वाणी, सहज बोलणे हित. जिभेला नुसता हात लावला तरी सुद्धा दुसऱ्याच्या अंगातून रामकृष्ण गेला पाहिजे. हे अंगप्राप्तीचे जे ठसे आहेत ते नामधारकाचा जो ठसा आहे हा तो तरेल सहसा आणि जगताच्या ठिकाणी तो वंद्य होतो. म्हणून साधू संतांनी महात्म्यांनी आपला दीप उजळण्याकरता, धन मिळवण्याकरता आपल्याला कष्ट घेण्याची आवश्यकता ठेवलेली नाही. याचा अर्थ तुम्ही कष्ट करू नयेत असं माझं मत नाही, पण यज्ञयाग करून स्वर्ग भोग भोगण्यापेक्षा कलियुगामध्ये ते साधनच नाही, पण तरी सुद्धा कुणाला जर करायचे असतील तर त्यांनी योगयाग करून स्वर्ग मिळवण्यापेक्षा कीर्तनामध्ये देवाला नाचवून वैकुंठ तो जुनाट झोपडी म्हणावं, किंवा देवाला सुद्धा असं वाटावं किंवा नावडे वैकुंठ शेषाचे शयन का, तो देवाला सुद्धा त्याच्या ठिकाणी सगुण विग्रहामध्ये तो वंद्य होतो. नाथांच्या घरी पाणी वाहण्याचं काम, ज्ञानोबरायांचे पाय धुण्याचं काम, चोखोबरायांची गुरी ओढायचं काम नव्हे, या सर्व संतांच्या ठिकाणी चोखोबरायांच्या पत्नीचं बाळणपण करण्याचं काम देव का करतो? एकमेव कारण म्हणजे त्याचं असणारं नाम ठसा आहे. का म्हणे जया अंगी नाम ठसा, शिक्का आहे त्याच्यावरती. उदकी तरले पाषाण हे महिमान नामाचे. एका दगडावरती रा आणि दुसऱ्या दगडावरती म लिहिलं की राम. भवसिंधुशी बांधलासी तुझेने अनाथा कारणे. कष्ट करून बघायला हरकत नाही, दिवा उजळत बसायला हरकत नाही, पण कुणी तेही सांगतो. ज्याला आपल्या आयुष्याची खात्री आहे की मी बाबा 125 वर्ष जगणार आहे,
मी पहिली 20 वर्ष मजेत घालवणार आहे, तिसऱ्या पुढची 20 वर्ष संसारात घालवणार आहे, त्याच्या पुढची 20 वर्ष माझ्या मुलाबाळांचा संसारात घालवणार आहे, असं ज्याला माहिती आहे. नसेल तर आचार्यांचं मत सांगतो, म्हणजे शंकराचार्यांचं मत सांगतो. शंकराचार्य काशी क्षेत्राच्या ठिकाणी असताना एक वृद्ध वेदपाठ शाळेमध्ये वेद शिकण्याकरता जात असे आणि मग एखादा मंत्र एखादी कंडिका त्या गुरुजींनी शिकवली की ती घोकावी लागते. त्याच्याकरता उदात्त अनुदात्त स्वरित स्वर वगैरे असे पाठ, म्हणजे म्हणण्याची ती विशिष्ट पद्धत आहे, त्या पद्धतीमध्ये ते पाठ करावे लागतात. आणि मग हा तिकडून पाठशाळेतून आला की तो वृद्ध त्या ठिकाणी ते पाठ करत बसलेला असायचा. आता काय आहे, मनुष्य जसा सूर्योदयासारखा मध्यान्हीच्या सूर्यासारखा जसा कलतो, ज्याचं आयुष्य जसं कलतं, तो मावळतीला जात असतो. मनुष्याच्या बुद्धीची स्मृतीची काही ठराविक असणारी एक मर्यादा असते, त्याच्या पलीकडे ते होत नाही. म्हणून एखादं शास्त्र ऐकताना सामान्य माणसं जी झोपतात ना, त्याला कारण त्यांचा दोष नाही आहे, त्यांच्या मेंदूची असणारी कुवत तेवढी आहे. त्याच्या पलीकडे गेलं की ते निवांत मग ठेविले अनंत. आणि आचार्यांनी मग पाहिलं की हा वृद्ध आहे आणि वेदपाठ करणं हे या वयाला त्याच्या योग्य नाही, ते उद्धाराचं कारण नाही. हे मी किंवा जगद्गुरु तुकोबाराय सांगत नाही आहेत, आद्य शंकराचार्य यांचं मत सांगतं. आणि मग त्या वृद्धाला त्याने विचारलं की हे का करतो? म्हणले मला बालपणामध्ये वेद शिकता आले नाहीत, आता संधी आहे म्हणून शिकतोय. म्हणाल तुम्हाला संधी मिळाली तुम्ही भाग्यवान आहात, पण हे तुमच्या उद्धाराचं निश्चितपणानं साधन नाही. साधन काय? तेवढ्याकरता भज गोविंदम भज गोपालम हे स्तोत्र आद्य शंकराचार्यांनी त्याच्याकरता लिहिलं. म्हणून दिवा उजळण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही, पण ही खात्री करून घ्या. आणि अशी जर खात्री होत नसेल आपल्याला की बाबा अजून एक 20 वर्ष, अजून एक घटकाभर मला आहे, अशी जर खात्री स्वतःला असेल तर करा. नसेल तर ज्ञानोबारायांना शरण जावं, तुकोबारायांना शरण जावं आणि नामठसा प्राप्त करून घ्यावा की जेणेकरून जे महाकष्टानं मिळवलेल्या धनाकराला श्रीमंताला जे मिळत नाही, ज्यानं दिवा उजळत ठेवणाऱ्याला तितका प्रकाश मिळत नाही, तितका सुगंध तितका प्रकाश तितकं धन आपल्या ठिकाणी, परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण हे आपल्या ठिकाणी नित्य प्राप्त होतील. म्हणून साधू संतांच्या ठिकाणी हा अधिकार आहे, म्हणून त्यांना शरण जावं. तो तरी सहसा वंद्य होय, एकी महाकष्टे मिळविले धन, एकाशी जतन दैवयोगे झालेली सेवा आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय श्रीगुरूंच्या चरणावरती समर्पित करतो. 20 वर्षांनी माझे आज गुरुबंधू मला भेटले. मला या अभंगातलं जे दुसरं चरण आहे ना, एकी महाकष्टे मिळविले धन, हे चरण ह्यांच्याकडे बघितल्यावर मला आठवतं. मी यांच्या वहीमध्ये एक चक्रधार लिहून दिला.
कत्तिट तिटिट कत्तिट कत्तिट कत्रिट तिकडे 10 तिकडे 10 तिकडे 10 बरोबर. वैद्यबाबांच्या होळीमधला हा पहिला चक्रधार आहे. 9 वाजता लिहून दिलेला चक्रधार संध्याकाळी वैद्यबाबांच्या कीर्तनामध्ये त्रितालामध्ये यांनी वाजवला. एकी महाकष्टे मिळविले धन. आणि मगाशी माझ्या डोळ्याची पाणी आलं महाराज गणेश महाराज. त्याला कारण हे आहे की दरवेळेला तुमचं नाव येतं माझ्या मुखात. संतोषचं नाव येतं पांचाळचं. आम्ही एका पट्टीवर बसलेली माणसं आहोत. अर्थात त्यांच्यावरती सरस्वती कृपा आहे. अलंकार आहेत ते, सामान्य व्यक्ती नाही. ही मनुष्यस्तुती नव्हे, पण धन मिळवायचं असेल तर इतके कष्ट करावे लागतात. ते त्यांनी केलेत, करतायत. आणि माझ्यासारख्याच जर विचारलं तर मी म्हणेन की बाबा मला इथं मिळालं. असो, झालेली सेवा तुम्हा सर्व वैष्णवांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला या ठिकाणी अल्पशी विश्रांती. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मदक्षमा करणे संती नवे, अंगीभूत युक्ती नोहे हा उपदेश. तुमचे बडबडलो शेष कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे केली तेसी करविली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. म्हणा तुका म्हणे जया अंगे नाम ठसा, तुका म्हणे जया अंगे नाम ठसा, तुका म्हणे जया अंगे नाम ठसा, तुका म्हणे जया अंगे नाम ठसा. तुका म्हणे जया नाम ठसा, तुका म्हणे जया अंगे नाम ठसा, तुका म्हणे जया अंगी नाम ठसा, तुका म्हणे जया अंगे 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 नाम ठसा. तुका म्हणे जया अंगी नाम ठसा, तुका म्हणे जया अंगे नाम ठसा, तुका म्हणे जया अंगी नाम ठसा, तुका म्हणे जया अंगी नाम ठसा. तरे तसा वंद्य होय, तळे सदा वंद्य होय, तरे तसा वंद्य होय, तळे सदा वंद्य होय. एकी महाकष्ट मिळवेल धना, एकी महाकष्ट मिळवेल धना, एकी महाकष्ट मिळवेल धना, एकी महाकष्ट मिळवेल धना. येत महादशे येळविले घना,
धना तुम्हारचे मिळविले धन एकाशी जतन दैव योगे दैव योगे एकाशी जतन दैव योगे दैव योगे एकी मागसे मिळविले धना एकी मागसे मिळविले एकी मागसे मिळविले धना एकी मागसे मिळविले धना एकनाथाचे मिळविले धना किमाकचे मिळविले एकनाथाचे मिळविले धना किमाकचे मिळविले जय जय कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय आपुल्याच